जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि खरोखर देवाने तुम्हाला आणि मला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. तत्पूर्वी सर्वांचे मी आभार मानतो की आपण देवाचं वचन रोज ऐकतात आणि आशीर्वादित होत आहे. पण त्यासाठी नुसते ऐकणारे नाही, तर वचनाचा देखील अभ्यास करा. आपला जो शास्त्र भागाचा मननाचा विषय चालू आहे त्याच्यावरती मनन करा, शास्त्र भाग वाचा आणि परमेश्वर देव तुमच्याशी काय बोलत आहे याचा तुम्ही विचार करा. परमेश्वर देव तुम्हाला त्या प्रसंगातून, त्या संकटातून, त्या समस्येतून काढल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्य आहे. आणि देवाने तुम्हाला आणि मला हा नवीन दिवस दाखवलेला आहे, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि प्रियांनो, आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा ह्या नवीन दिवसामध्ये आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. पुन्हा एकदा हा नवीन दिवस तो आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यास तू जोडलेला आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला गौरव देत आहे. प्रभू, तू आमच्या प्रत्येकास संगती तू बोल. आमच्या सर्व पापांची, अपराधांची आणि आमच्या सर्व वाईट घाण गोष्टींची तू आम्हाला क्षमा कर. हे देवा, या जगामध्ये जगत असताना तू आम्हाला पवित्रपणे तू चालव. हे देवा, आम्ही तुझ्या विरोधात पाप करतो, निंदा करतो, एकमेकाच्या विरुद्ध बोलतो, एकमेकांच्या बद्दल आमच्या मनामध्ये द्वेष आहे, तो सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आम्हाला स्वच्छ चांगलं हृदय आणि प्रभू तुझं असलेलं हृदय, प्रिय प्रभू येशू, तो आम्हा प्रत्येकाला तू दे. तुझा स्वभाव आमच्या जीवनामध्ये तू घाल. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणात, आमच्या कुटुंबामध्ये तू वस्ती कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आरोग्य दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या सर्व प्रॉब्लेममधून तू काढून टाक. आणि तुझ्या नावाचं गौरव त्या प्रत्येक कुटुंबाद्वारे, त्या प्रत्येक व्यक्तीद्वारे, त्या प्रत्येक बहीण भावाद्वारे, त्या तरुणांद्वारे होऊ दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, तू हे वचन तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक, आमेन. प्रियांनो, आजच्या सकाळच्या प्रार्थनेला आपण सुरुवात करायच्या आधी आपण गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आम्ही शीश प्रभूचे, आम्ही शीश प्रभूचे, एक शरीरी एकही आत्मा, एक शरीरी एकही आत्मा, त्याच्या प्रतिछायेचे. आम्ही शीश प्रभूचे, आम्ही शीश प्रभूचे, जीवनात चालताना सैतान वार होईल. जीवनात चालताना सैतान वार होईल. जो ख्रिस्त तुम्हामा तारून स्वर्गी नेणार, त्याकडे जाऊया, देवाला भेटूया, त्याकडे जाऊया, येशूला भेटूया, त्याचे आम्ही होणार. आम्ही शीश प्रभूचे, आम्ही शीश प्रभूचे. प्रियांनो, या गीताद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. हे गीत आम्ही ज्यावेळेस देवाच्या वचनाचा अभ्यासामध्ये शिकत होतो, बायबल स्कूलमध्ये शिकत होतो, त्यावेळेस आम्ही सर्व आमचे तरुण भाऊ, देवाचे जे आज सेवक आहे, चांगले उत्तम प्रकारे सेवा करत आहे, ते आमच्या संगती शिकत होते आणि आम्ही सर्वजण हे गीत गात होतो. आणि आमचे शिक्षक त्यावेळेस रेव्हरंड पॉल सर होते आणि ते आम्हाला या गीतांचं शिक्षण आम्हाला देत होते आणि उत्तमातले उत्तम गीत त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी शिकवले होते. आणि त्या गीताद्वारे आजही आम्ही आशीर्वादित होत आहोत. आणि खरोखर आज देवाचं वचन पुन्हा एकदा तुम्हाला मला
ह्या ठिकाणी काय सांगत आहे ते आपण पाहणार आहोत. निर्गम याचा 33वा अध्यायाकडे आम्ही जात असताना तथापि आपण 32व्या अध्यायामध्ये बघितलं की जेव्हा मोशे परमेश्वरासंगती बोलायला सिनाई पर्वतावरती गेला तो 40 दिवस 40 रात्र त्या ठिकाणी परमेश्वराशी त्या ठिकाणी बोलत होता आणि परमेश्वराने त्या ठिकाणी खूप महत्त्वाच्या गोष्टी मोशेला त्या ठिकाणी सांगितल्या होत्या. आणि पहा त्या ठिकाणी मोशे हा त्या ठिकाणी गेला असताना इस्रायल लोक जे होते ते मिसर देशातून नुकतेच आलेले होते आणि त्यांचा आणि देवाचा संबंध त्या ठिकाणी जास्ती नव्हता. देवाची ओळख त्यांना नव्हती आणि म्हणून त्यांनी आरोनाकडे मागणी केली की आमच्या पुढे चालणारे देव तो आमच्यासाठी तयार. हे सर्वात मोठं घाणेरडं पाप इस्रायल लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या दिवशी त्या ठिकाणी 3000 लोकांचा संहार त्या ठिकाणी झालेला आम्हाला दिसत आहे. परमेश्वर देव आम्हाला अशा घाणेरड्या गोष्टींची क्षमा करू इच्छित नाही. कारण जर आम्ही निर्माणकर्त्याला सोडून जगातल्या निर्मितीची जर आम्ही आराधना करायला लागलो तर जो निर्माणकर्ता आहे त्याचा क्रोध आमच्यावरती होणं अगत्य आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की परमेश्वर देवाला सोडून आम्ही कोणाचीही भक्ती करू नये, कोणाची आराधना करू नये. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली त्या देवाचीच आम्ही आराधना आणि प्रार्थना केली पाहिजे. आणि जी मोशेच्या काळामध्ये परिस्थिती होती तीच आज आमच्या ह्या नवीन युगामध्ये तीच परिस्थिती आहे. आज आम्ही काय करत आहोत? आम्हाला पाहिजे त्या गोष्टीची आम्ही आराधना करत आहोत. आम्ही गाडींची आराधना करत आहोत, आम्ही वस्तूची आराधना करत आहोत, आमच्या घराची आराधना करत आहोत, झाडांची आराधना करीत आहोत, पशूंची आराधना करीत आहोत, आकाशातील बळांची आम्ही आराधना करत आहोत. आणि प्रियांनो, या सर्व गोष्टींच्या विरोधामध्ये आज मानव हा उतरलेला आहे आणि खास करून परमेश्वराच्या विरोधामध्ये मानव उतरलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्हाला त्या जिवंत देवाच्या जवळ जायचं आहे आणि जिवंत देव आम्हाला ह्या ठिकाणी काय सांगत आहे ते आपण पाहणार आहोत. आणि मग 33व्या अध्यायामध्ये आम्ही येत असताना ह्या ठिकाणी वचन दत्त देशाकडे जाण्याची आज्ञा परमेश्वराने इस्रायलला मोशेच्या द्वारे केलेली आम्हाला दिसत आहे. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तू व जे लोक तू मिसर देशातून आणले आहेत असे तुम्ही इथून निघून मार्गस्थ व्हा व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राम, इसाक, याकोब यांना मी शपथपूर्वक सांगितले होते त्या देशाकडे जा. मी तुझ्या पुढे एक दूत पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिजी, हिव्वी आणि येबुसी यांना तिथून घालून देईन. दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा. तथापि तुम्ही ताठ मानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्याबरोबर येणार नाही. आलो तर वाटेतच मी तुम्हाला भस्म करीन. लोक हे अशुभ वर्तमान ऐकून विलाप करू लागले व कोणीही आपले दागदागिने अंगावर घातले नाही. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना सांग की तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. मी पळभर तुमच्या बरोबर असलो तरी मी तुम्हाला भस्म करीन. म्हणून तुम्ही आपले दागदागिने आपल्या अंगावरून उतरून ठेवा, म्हणजे तुमचे काय करावायचे ते मी पाहीन. यामुळे होरे पर्वतापासून पुढे इस्रायल लोक दागिन्या वाचून राहिलेले आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. पहा, परमेश्वर देव जेव्हा मोशे संगती बोलत होता त्यावेळेस त्या परमेश्वराने या ठिकाणी शब्द उच्चारलेले की तुम्ही ताठ मानेचे लोक इस्रायल लोक होते. त्यांना पाहिजे तेच करत होते. लीन आणि नम्रपणा त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी नव्हता. अहंकारी असे ते लोक होते. आता ह्या ठिकाणी त्यांनी देवाचा भुज प्रताप त्यांनी पाहिला होता, देवाचं सामर्थ्य त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं, तरी त्यांनी देवाची भीती त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ठेवली नाही. प्रियांनो, त्यांचा पिता अब्राम, इसाक, याकोब यांच्याबरोबर परमेश्वराने जी शपथ वाहिली त्या शपथेप्रमाणे परमेश्वर त्या ठिकाणी वचनाला जागलेला आहे.
परंतु इस्रायल लोक त्या ठिकाणी जागलेले नाही. परमेश्वराच्या बरोबर ते चालू इच्छित नव्हते. त्यांना जगातील जे दैवत होते ते दैवत त्यांना पाहिजे होते, जे डोळ्यांना दिसणारे, हातांनी बनवलेले, त्यांच्या मनाप्रमाणे करणारे. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर देवाने त्यांचा स्वभाव त्या ठिकाणी पाहिलेला आम्हाला दिसत आहे. आणि आजही तोच स्वभाव आजच्या पिढीमध्ये आम्हाला दिसत आहे. आजची पिढी देखील ताठमानेची आहे, पश्चातापे अंतःकरणाची नाही, देवापासून दूर जाणारी आहे. जगातल्या गोष्टीवरती अतिशय भरोसा ठेवून त्याच्या मागे जाणारी आहे. आम्ही देवाच्या वचनावरती भरोसा ठेवत नाहीये. आम्ही जगातल्या लोकांना आपलं आयडल बनवत आहे. आम्ही जगातल्या लोकांना गुरु बनवत आहे. आणि म्हणून या सकाळच्या वेळी मी तुम्हाला सांगत आहे की प्रियांनो, या जगातल्या पिढीपासून आम्ही दूर राहायला पाहिजे. कारण याकोबाच्या पत्रामध्ये येतो, तर याकोबाच्या पत्रामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं नव्या करारामध्ये की जगाच्या बरोबर मैत्री ही देवाच्या बरोबर वैर आहे. हे देवाचं वचन आजही लोकांना, देवाच्या दासांना, देवाच्या लोकांना आजही कळलेलं नाही. आजही आम्ही चर्चमध्ये येतो केवळ लोकांना खुश करण्यासाठी, केवळ पालकांना खुश करण्यासाठी, पुढाऱ्यांना खुश करण्यासाठी येत आहोत. देवाचा जो हेतू आमच्या जीवनाविषयी आहे त्या हेतूच्या बद्दल आम्ही विचार केला आहे का? जेव्हा मी सकाळी वॉकिंगला जातो, मी मनाशी ठरवतो की देवा, आम्ही आमच्या शरीरासाठी 1 तास 2 तास आम्ही खर्च करतो, परंतु तुझ्यासाठी आमच्या जवळ वेळ नाही. आम्ही प्रार्थना फक्त 15 मिनिटं, 20 मिनिटं, 1 तास असं करत असतो. 1 तास तर करतच नाहीच करत आम्ही. जे करणारे दासी आहेत ते धन्य आहेत, ते प्रभूच्या जवळ आहेत. परंतु जर आम्ही आमच्या शरीरासाठी आम्ही 1 तास आम्ही व्यायाम करत आहोत, जगातल्या गोष्टी करत आहोत, लोकांच्या पुढे आम्ही चालत आहोत, लोकांना खुश करत आहोत, परंतु आम्ही आमच्या परमेश्वराला खुश करत आहोत का? आता या शरीराचा नाश एक दिवस होणार आहे. आणि काही लोक देवाच्या वचनाचा अपयोग करतात. देवाच्या वचनाचा आधार घेऊन त्या ठिकाणी सांगत आहे की शरीर हे देवाचं पवित्र मंदिर आहे. मग त्या पवित्र मंदिराची काळजी घेण्यासाठी प्रियांनो, देवाने आम्हाला सांगितलेलं आहे, परंतु योग्य रीतीने परमेश्वराच्या आज्ञेनुसार आम्हाला त्या ठिकाणी ती काळजी घ्यावयास लावलेली आहे. देवाचा हा हेतू होता की आम्ही त्याच्या मार्गाने आम्ही चालावं, त्याची प्रार्थना करावी, त्याच्या इच्छेने आम्ही चाललं पाहिजे. प्रियांनो, आज लोक देवाच्या विरोधामध्ये चालत आहे, जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे चालत आहे. प्रियांनो, शरीर ही देणगी परमेश्वरापासून आहे. देवामध्ये हे सामर्थ्य आहे की तुम्ही मेलेले असले तरी तुम्हाला त्या मृत्यूतून बाहेर आणण्याचं सामर्थ्य त्या परमेश्वराजवळ आहे. आज अनेक लोक व्यायाम करता करता हार्ट अटॅक त्यांना आलेले आहे. अनेक लोक खेळाच्या मैदानामध्ये मृत्युमुखी पडलेले आहे. अनेक लोकांनी डाएट फॉलो करता करता त्यांचा जीव गेलेला आहे. परंतु जे लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवून चालत होते, देवाच्या इच्छेनुसार चालत होते, त्या लोकांच्या जीवनाकडे जर आम्ही पाहिलं तर ते लोक अतिशय धार्मिक होते, परमेश्वरासंगती बोलत होते. रात्र दिवस ते परमेश्वराच्या समक्षतेमध्ये होते. आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्ही इस्रायल लोकांकडे पाहतो. परमेश्वर देव त्या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही ताठमानेचे लोक आहात. आणि आजही आमच्या ह्या नवीन उत्पत्तीमध्ये ताठमानेचे लोक आम्हाला दिसत आहे. आम्ही फक्त काही गटातल्या काही लोकांना आम्ही खुश करत आहोत, आणि जे आम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांपासून आम्ही दूर करत असतो. कारण ते लोक आमच्या चुकांवरती, पापांवरती पांघरून घालून आम्हाला त्या गोष्टींमध्ये मजाव करत नाही. खरा जो सेवक असतो तो
कधीही पाप झाकून ठेवत नाही, ते पाप तुम्हाला दाखवून देत आहे. आणि अशा खऱ्या सेवकांपासून लोक पळत आहेत. जे लोक तुमच्या हाल मिळवतात, जे लोक तुमच्या इच्छेप्रमाणे चालतात, त्यांच्या माग तुम्ही चालतात. आणि अशा मेंढपाळांच्या माग जाण्याची गरज नाही प्रियांनो. ते मेंढपाळ तुम्हाला देवाकडे नाही तर नरकाकडे घेऊन चाललेले आहे. नरकाकडे घेऊन चाललेले आहे. नरकाकडे घेऊन चाललेले आहे. प्रियांनो, आज आम्हाला देवाची वाणी ऐकली पाहिजे. पहा, नवीन करारामध्ये जर आम्ही आलो तर त्या ठिकाणी मोशेपेक्षा येशू श्रेष्ठ. आज काही लोक काय करतात, देवाच्या सेवकांना येशूपेक्षा जास्त महत्व देतात आणि त्या ठिकाणी देवाचं काम त्या ठिकाणी कमी होत आहे. कदाचित तुमच्या चर्चमध्ये लोकांनी बळजबरी आणलेली, फोन करून आणलेली गर्दी भरपूर असेल, परंतु स्वतःच्या मनाने अटेंडन्स लावण्यासाठी लोक चर्चमध्ये येतात, परंतु त्यांचं जीवन अद्यापही बदललेलं नाही. अजूनही पापामध्ये जीवन जगत आहे. मग अशा मंडळीचा काय फायदा प्रियांनो? त्या मंडळीमध्ये सामर्थ्य नाही, त्या मंडळीमध्ये देव नाही. अशा मंडळीमध्ये राहून काही उपयोग नाही. आणि म्हणून अशी मंडळी पाहिजे की त्या प्रभूच्या इच्छेप्रमाणे, त्या मंडळीचा मेंढपाळ फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे असलाच पाहिजे. आणि प्रियांनो, ह्या ठिकाणी परमेश्वर देव इस्रायल लोकांना या ठिकाणी सांगत आहे. आता ह्या ठिकाणी परमेश्वर देव स्वतः इस्रायलाचं नेतृत्व करू पाहत होता, परंतु त्या इस्रायल लोकांनी परमेश्वराचं नेतृत्व झुगारून दिलेलं आहे. झुगारून दिलेलं आहे. त्यांना जगातले देव पाहिजे होते, त्यांच्या पुढे चालणारे देव पाहिजे होते, परंतु ज्या देवाने त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, त्यांचं जीवन सांभाळलं होतं, त्यांना संरक्षण दिलं होतं, त्यांना जिवंत ठेवलं होतं, त्यांना रानात खावायला मान्ना दिला होता, त्यांना जगवलं होतं त्या परमेश्वराने, त्या परमेश्वर देव त्यांना नव्हता पाहिजे. किती भयानक पाप आहे. आणि आजही तीच गोष्ट आहे. ज्या देवाने तुम्हाला आज आणि मला, ज्या देवाने आजपर्यंत तुम्हाला आणि मला जगवलं, तुमच्या श्वासात श्वास ठेवलेला आहे, त्या देवाला सोडून आम्ही जगातल्या माणसांना आम्ही आयडल करत आहोत, आमचं गुरु करत आहोत. त्या लोकांच्या इच्छेप्रमाणे आम्ही चालत आहोत. त्या लोकांना विचारल्याशिवाय कोणते निर्णय आम्ही घेत नाही. आम्ही त्या लोकांना विचारल्याशिवाय कोणतेही निर्णय घेत नाही. हे माझे शब्द तुम्ही नीट ऐका. देवाचे सेवक हे देव बनून झालेले आहेत आणि कळत न कळत आम्ही देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये चाललेलो आहोत. इस्रायल लोकांची तीच परिस्थिती होती, आजच्या पिढीची तीच परिस्थिती आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी आला की आमच्या आणि देवाचं नातं हे सरळ झालं पाहिजे होतं, परंतु नाही प्रियांनो. आजही तुमचे डोळे आंधळे आहेत. कदाचित तुम्ही देवाचे सेवक असाल, कदाचित तुम्ही चांगल्या मंडळीचे मेंबर असाल, कदाचित तुम्ही क्वायरमध्ये गीत गात असाल, परंतु तुम्ही जर देवाला आपला पिता म्हणून जर जाणलं नाही तर प्रियांनो काही फायदा नाही. आज मी वयाची 46 वर्ष या जगामध्ये जगत आहे. मी कोणाच्या पुढे झुकलो नाही, कोणाच्या पुढे केलं नाही. मी फक्त परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चाललो प्रियांनो. आणि देवाने त्या गोष्टीमध्ये मला आशीर्वादित केलं. माझ्यापासून अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना मी बोललो, परंतु त्यांना सुधारण्यासाठी बोललो, देवाच्या मार्गावरती चालण्यासाठी बोललो, परंतु ते लोक आले, माझ्या जवळचे लोक सोडून गेले. मला काही दिवस वाईट वाटलं, परंतु काही हरकत नाही. देवाची इच्छा होती की त्या लोकांना माझ्या जीवनातून बाहेर काढायचं होतं. कारण असे खोटारडे आणि धोका देणारे लोक देवाला आवडत नाही आणि त्या लोकांपासून देवाने माझं संरक्षण केलं. प्रियांनो, तसंच तुम्हाला जर जीवन जगायचं असेल देवाच्या इच्छेप्रमाणे, जग तुमचा कधीही स्वीकार करणार नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. आम्हाला देवाची सेवा करायची आहे, देवाची सेवा करायची आहे. आणि देवाची सेवा करत असताना आम्हाला इतर लोकांच्या देखील सेवा करायची आहे, परंतु अशी सेवा करायची नाही की आम्ही त्यांना वाईट मार्गाला घेऊन चाललोय.
देवापासून दूर घेऊन चाललोय, ते चुकत आहे, त्या ठिकाणी त्यांना वेळीच आम्ही सावध केलं पाहिजे. त्यांना त्या पापापासून आम्ही आवरलं पाहिजे. जर आम्ही त्यांचे दोष दाखवून देत नाही, त्यांचे पाप आम्ही दाखवून देत नाही प्रियांनो, तर आमचा काही फायदा नाही प्रियांनो. जिवंत देवाने तुम्हाला आणि मला त्या सेवेसाठी सोपवलेलं आहे. या ठिकाणी देवाने इस्रायल लोकांचं पाप त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आता या ठिकाणी परमेश्वर म्हटला की कदाचित मी त्यांच्या बरोबर आलं तर मी कदाचित त्यांना भस्म करून टाकीन. कारण देवाचा क्रोधच एवढा भयानक त्या ठिकाणी झाला होता की परमेश्वर म्हटला की मी त्यांच्या बरोबर येणार नाही, परंतु त्यांचं संरक्षण करण्यासाठी मी एका दूताला त्यांच्या बरोबर पाठवेल. याचा अर्थ देवाने इस्रायल लोकांना सोडलं नाही प्रियांनो. त्या दिवसापासून इस्रायल लोकांनी दागिने घातले नाही, ते दागिने घातलेच नाही. कारण परमेश्वर देवाला ही गोष्ट आवडली. त्या दागिन्यापासून त्यांनी त्या ठिकाणी सोन्याचं वासरू केलं आणि त्या सोन्याच्या वस्त्राची त्यांनी पूजा अर्चा त्या ठिकाणी केली, त्याची भक्ती त्या ठिकाणी केली. तोच म्हणे आमचा देव. जिवंत देवाला सोडून या मूर्तीच्या पाठीमागे त्या ठिकाणी इस्रायल लोक लागलेले. प्रियांनो, देवाने तरी पण त्यांना त्या ठिकाणी क्षमा केली. का? तर मोशे त्या ठिकाणी मध्यस्थी झाला. मोशेने त्या इस्रायल लोकांच्या बद्दल त्या ठिकाणी परमेश्वराजवळ क्षमा मागितली की देवा, तू त्यांना अब्राहम, इसाक, याकोब यांना तू जे वचन दिलेले त्याचं स्मरण तू कर आणि ह्या लोकांवरती तू दया कर, त्यांच्यावरती क्रोधाविष्ट होऊ नको, त्यांचा तू नाश करू नको, त्यांना तू यावेळेस तू क्षमा कर. म्हणून त्या ठिकाणी इस्रायल लोक त्या ठिकाणी वाचलेले आम्हाला दिसत आहे. आणि मग लोकांनी निर्णय घेतला की आम्ही यापुढे दागिने घालणार नाही. आणि मग होरे पर्वतापासून पुढे इस्रायल लोक दागिन्या वाचून राहिले, कारण त्या दागिन्यामुळे त्या लोकांनी त्या ठिकाणी मूर्ती तयार केली. आज प्रियांनो, मूर्तीपूजा आहे. प्रत्येक चर्चमध्ये मूर्तीपूजा आहे. कशी मूर्तीपूजा आहे? आमच्या लेकरांवरती आम्ही देवापेक्षा जास्त प्रेम करतो, आमच्या पत्नीवरती देवापेक्षा आम्ही जास्त प्रेम करतो, आमच्या संपत्तीवरती आम्ही देवापेक्षा जास्त प्रेम करतो, आम्ही एखाद्याला देवापेक्षा एखाद्या व्यक्तीला जास्त स्थान देतो. ही मूर्तीपूजा आमच्या जीवनामध्ये आहे आणि ती मूर्तीपूजा आज आम्ही आमच्या जीवनामधून काढली पाहिजे. प्रियांनो, सकाळच्या माझं बोलणं कदाचित तुम्हाला टोचेल, परंतु टोचू द्या प्रियांनो, काही हरकत नाही. पण जे देवाचं सत्य वचन आहे ते मी तुम्हाला सांगत आहे प्रियांनो. मी जगाशी संबंध खूप कमी ठेवत आहे प्रियांनो. जास्तीत जास्त मी एकटं राहण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित लोक मला नाव ठेवतील, काय हरकत नाही, परंतु परमेश्वराशी जर तुम्हाला संबंध ठेवायचे आहे तर जास्तीत जास्त वेळ तुम्ही प्रार्थनेमध्ये घालवा, जास्तीत जास्त वेळ तुम्ही वचन वाचण्यामध्ये घालवा. कारण ह्या शेवटच्या काळामध्ये प्रार्थनाच हे तुम्हाला वाचवील, प्रार्थनाच हे तुम्हाला देवाजवळ घेऊन जाईल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी रस्त्याने जात असताना मी विचार करतो की मी माझ्या शरीरासाठी एवढं कष्ट घेतो आणि 1-1.5 तास 2 तास मी रस्त्याने चालतो आणि मी वेळ खर्च करतो आणि मला अचानक जर रस्त्याने चालता चालता देवाचं बोलवणं आलं आणि मला देवाच्या पुढे हजर राहावं लागलं तर प्रियांनो, मी काय उत्तर देऊ? परमेश्वर देव म्हणेल की तू स्वतःसाठी 1.5 तास खर्च करतो आणि माझ्यासाठी फक्त अर्धा तास खर्च करू. कसं काय? माझ्या मनाला ती गोष्ट पटली नाही. प्रियानो, जी गोष्ट आम्ही केली पाहिजे ती गोष्ट, त्या गोष्टीद्वारे देवाचं गौरव उंच झालं पाहिजे. प्रियानो, आज मी लोक बघत आहे, अतिशय भयानक परिस्थिती आहे मंडळांमध्ये. हळूहळू आयडल वर्शिप कडे वळत आहेत मंडळीतले लोक. सैतान त्यांची फसवणूक करत आहे. आम्ही कोणते कृत्य करत आहोत ते आम्ही तपासून पहा.
कोणत्या कृती करत आहोत ते आम्ही तपासून पहा. देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे, देवाच्या वचनानुसार तुम्ही चालायला आणि वागायला शिका प्रियांनो. हा शेवटचा काळ आहे. वचनापासून बहकत चाललेले आहे लोक. प्रियांनो, मी कोणावरती टीका करत नाही, परंतु ही सत्य परिस्थिती अतिशय वाईट वाटत आहे. देवाचे सेवक, चांगले नामवंत सेवक या गोष्टीच्या मार्गाने चाललेले आहे. अतिशय वाईट वाटत आहे. शास्त्राच्या विरुद्ध, वचनाच्या विरुद्ध सर्व गोष्टी होत आहे. मग मंडळ्या कशा काय आशीर्वादित होणार आहे? खोटं शिक्षण मंडळांमध्ये पसरत आहे. वचनाच्या व्यतिरिक्त मंडळांमध्ये शिक्षण पसरत आहे. तर प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये शांती राहणार नाही, तुमच्या जीवनामध्ये आरोग्य राहणार नाही, तुमच्या जीवनामध्ये देवाचं भय नाहीये. कसं काय धार्मिक जीवन जगणार आहोत आपण? तर प्रियांनो, या सर्व समस्या तोडण्यासाठी आम्ही गुडघे टेकले पाहिजे, गुडघे टेकले पाहिजे. एका ठिकाणी मी वाचलं, मी एक व्हिडिओ रील बघितली मोबाईलवरती. त्या रीलमध्ये जॉन वेस्ली चं एक घर होतं आणि त्या घरामध्ये एका सतरंज, त्यांच्या बेडच्या जवळ एक सतरंजी होती आणि त्या सतरंजीला छिद्र होते 2. आणि ते ज्यावेळेस त्या मुलांनी त्या ठिकाणी विचारलं की हे छिद्र कशाचे आहे, तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ते देवाचे सेवक प्रार्थना करत होते. बघा, त्यांचे गुडघे टेकून टेकून त्या ठिकाणी प्रार्थना करत होते. त्या ठिकाणी खड्डे पडले होते प्रियांनो, खड्डे पडले होते. म्हणजे देवाचं त्यांचं संबंध किती घनिष्ठ असतील. मी म्हणत नाही तुम्ही व्यायाम करू नका, शरीरासाठी करू नका, वेळ देऊ द्या, पण योग्य वेळ द्या, योग्य कर्म, योग्य व्यायाम करून द्या. परमेश्वराने ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींवरती आम्ही भरोसा ठेवला पाहिजे. शरीर हे आम्हाला देवाने दिलेलं आहे आणि ते शरीर जपणारा देखील परमेश्वर आहे. त्याच्याकडे आम्ही सहाय्य मागितलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काम करा. देवाने तुम्हाला काम दिलेलं आहे. सुवार्तेचं काम करा, गावोगाव फिरा, त्याचं वचनाचा प्रसार करा. काय व्यायाम करायची गरज पडणार आहे? उपास करा, प्रार्थना करा. 100 दिवस उपास धरा, 500 दिवस उपास धरा. कसं तुमचं शरीर टणटणीत राहणार नाही प्रियांनो? या शरीराची काळजी करणार, ज्या देवाने तुम्हाला आणि मला शरीर दिलेलं आहे, तो या शरीराची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. उपास, प्रार्थना हे आमच्या जीवनामध्ये पाहिजे प्रियांनो. आणि देवबाप तुम्हाला निश्चितच आशीर्वादित करेल या वचनाद्वारे. प्रियांनो, या जगामध्ये जगत असताना आज आम्ही त्या परमेश्वराची आठवण ठेवली पाहिजे. इस्रायल लोकांना परमेश्वराने ह्या ठिकाणी सांगितलं, तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. आणि आजही हा आमच्या जीवनातील ताठपणा आम्ही काढून टाकला पाहिजे. लीन आणि नम्रपणा आमच्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे. त्याच वेळेस आम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये जाऊ शकतो. आणि या खोट्या शिकवणीपासून, या जगातल्या खोट्या गोष्टींपासून आम्ही बाजूला जायला पाहिजे. आज आम्ही खूप मोठ्याने यांनी करतो की व्यायाम करतो. जगातले साधू महाराजांचे व्यायाम आमच्या जीवनामध्ये आहे. खूप चुकीच्या पद्धतीने चाललाय प्रियांनो, खूप चुकीच्या पद्धती. तुम्ही वैयक्तिक रीतीने त्या व्यायामांचा अभ्यास करा, कोणत्या गोष्टी त्या दर्शवतात, आणि प्रियांनो त्यापासून तुम्ही दूर राहा, दूर राहा, दूर राहा, दूर राहा. मी कोणावरती टीका करत नाही, परंतु मी तुम्हाला एक सावधानतेचा इशारा देत आहे. जिवंत देवापासून ह्या गोष्टी तुम्हाला दूर घेऊन जात आहे. जेव्हा आम्ही आमच्या शरीराची अधिक काळजी घेतो त्यावेळेस आम्ही परमेश्वरापासून दूर चाललेलो आहोत. ही गोष्ट 100% आहे. आणि म्हणून तुम्ही वेळी सावध व्हा प्रियांनो, वेळी सावध व्हा, वेळी सावध व्हा. परमेश्वर देव तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे, समर्थ आहे. तुमची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे.
पण त्यासाठी तुम्हाला गुडघे टेकावे लागतील, त्यासाठी तुम्हाला बायबल वाचायला लागेल, त्यासाठी तुम्हाला वचनाचा अभ्यास करावा लागेल, त्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस परमेश्वराशी बोलावं लागेल, त्यासाठी तुम्हाला देवाचं दर्शन झालं पाहिजे. आणि त्याशिवाय तुम्ही देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकणार नाही. चला प्रियांनो, आपण प्रार्थना करूया, त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, आज जे लोक विपरीत मार्गाला लागलेले आहेत, त्या मार्गापासून त्यांना तू आवर प्रिय प्रभू येशू. जगातल्या गोष्टी बरोबर ते चालत आहे, जगातल्या गोष्टीपासून ते प्रिय प्रभू येशू त्यांना तू बाहेर तू काढ आणि स्वर्गीय गोष्टींच्या माग ह्या तुझ्या लोकांना लागू दे. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अतिशय घाणेरडे आजार आहे, संकट आहे, प्रॉब्लेम आहे, समस्या आहेत, वेगवेगळ्या समस्यांनी ते ग्रासलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही आहे, त्यांचे लग्न जमत नाही आहेत आणि त्यांना समाजामध्ये देखील स्थान नाही. का नाही आहे? कारण ते देवाच्या मार्गानुसार चालत नाही. देवा, होय प्रभू, आज आम्ही तुझ्याजवळ विनंती करीत आहोत की प्रभू, ह्या लोकांना तू सुबुद्धी दे, ज्ञान दे, चातुर्य दे आणि प्रभू या लोकांवरती तू दया कर. त्यांचं जीवन प्रिय प्रभू येशू त्यांच्या जीवनाचा नाश होऊ देऊ नको, तर प्रभू त्यांना तू सार्वकालिक जीवनाच्या मार्गावरती घेऊन चाल. प्रभू, तू आमच्या प्रत्येकावरती तू दया कर, आमच्या पापांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. प्रभू, आमच्याकडून असे पाप झालेले आहेत, अशा चुका झालेल्या आहेत प्रभू, त्या सर्व पापांच्या अपराधांची तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर. प्रभू, आमच्या जीवनातील ताटपणा तू काढून टाक, ताटपणा तू काढून टाक. प्रभू, आम्ही कदाचित तुझे सेवा करणारे दास असू, आम्ही उत्तम पुढारी असू, परंतु जर आमच्या जीवनामध्ये या अयोग्य गोष्टी आहेत तर प्रभू, त्या सर्व अयोग्य गोष्टी तू काढून टाक आणि प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रभू, आज शब्बात दिवस आहे, आज शनिवार आहे, शब्बात दिवस आहे, तुझा विश्रांतीचा दिवस आहे. प्रभू, या शब्बात दिवशी प्रभू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. हे देवा, तू जी लावून दिलेला जो नियम आहे, जी परिक्रमा आहे, त्याच्यामध्ये आम्ही राहून प्रिय प्रभू येशू तुला गौरव द्यावं, तुला मान महिमा द्यावा, तुला उच्च करावं. आणि प्रिय प्रभू येशू, तूच आमचा लीडर आहे, तूच आमचा पुढारी आहे, तू आमचा शिक्षक आहे, तू आमचा मार्ग दाखवणार आहे. आणि योहान 14:6 मध्ये सांगितल्याप्रमाणे मार्ग, सत्य आणि जीवन तूच आहे. प्रभू, तू आमचा मार्गदर्शक आहे, आमची आध्यात्मिक पिता देखील तू आहे. दे बापा, ज्या लोकांनी प्रभू सुवार्ता सांगितले, ज्या लोकांनी प्रभूच्या तुझ्या दासांनी आमच्या जीवनामध्ये येऊन प्रभू चांगल्या गोष्टी सांगितल्या, प्रभू त्या प्रत्येक दासाला तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभू, या सकाळच्या समयी आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व दुष्टाला प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तुझ्या पायाखाली तू तुडव. सर्व बंधन नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जात आहे. सर्व प्रकारचं खोटं शिक्षण नासूर येशूच्या नावामध्ये या मंडळामधून तू काढून टाक. प्रत्येक दास दासीला प्रिय प्रभू येशू या जगातल्या गोष्टीपासून प्रिय प्रभू येशू तू सांभाळ, खोट्या शिक्षणापासून सांभाळ. होय प्रभू, खरं शिक्षण प्रभू प्रत्येक मंडळीमध्ये उतरून दे, तुझं सामर्थ्य उतरून दे आणि तुझं गौरव उतरून दे. या सकाळच्या समय मी तुझ्याकडे अब्बा बापा म्हणून हाक मारत आहे. ओ थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. प्रभू, बंद पडलेले अवयव नासूर येशूच्या नावामध्ये चालू कर होत आहे. त्यांना आज्ञा देत आहे. जो अधिकार माझ्या पित्याने मला दिलेला आहे, त्या अधिकाराने मी सांगत आहे, बंद पडलेले अवयव नासूर येशूच्या नावामध्ये चालू होत आहे. नवीन आरोग्य त्या ठिकाणी देत आहे, नवीन अवयव त्या ठिकाणी देत आहे. आमचं जीवन बदलून जात आहे. सर्व प्रकारची अशांती, सर्व प्रकारचं भांडणं, सर्व प्रकारची निराशा नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येक ऐकणाऱ्या भावा बहिणीला परमेश्वर स्पर्श करत आहे.
स्पर्श करत आहे, स्पर्श करत. त्यांच्या जीवनातील निराशा निघून जात आहे, त्यांच्या जीवनातील व्यसन निघून जात आहे, त्यांच्या जीवनातील कर्ज बाजारी पण निघून जात आहे. परमेश्वर देव त्यांच्या घराचा ताबा घेत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर तुमच्या घराला, तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित करत आहे. फक्त त्या जिवंत देवावरती, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. होय प्रियानो, आज आम्हाला या वचनाप्रमाणे करायचं आहे. प्रभू, आज आमच्या जीवनामध्ये प्रभू तू कार्य करत आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वाद दे. जे प्रवासामध्ये आहेत त्यांचा प्रवास तू आशीर्वादित कर, प्रत्येकाचे काम तू आशीर्वादित कर. सर्व प्रकारे मृत्यूचं भय प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून टाक. हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना तू आरोग्य दिलेलं आहे, जे शेवटच्या क्षणामध्ये आहेत त्यांचं जीवन तू वाढवलेलं आहे. ते सर्व प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे आणि तुझ्या नावाचं करू. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून प्रत्येक ठिकाणचं तू रक्षक कर. तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद. तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. अनेक साक्षी आहेत, अनेक साक्षी आहेत, आणि प्रभू त्या साक्षी तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये घडत आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आमेन. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने जी साक्ष दिलेली आहे ती साक्ष आपण कमेंट्समध्ये लिहा, कमेंट्समध्ये लिहा, कमेंट्समध्ये लिहा, आणि जिवंत देवाच्या नावाला गौरव द्या. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याशी काय बोलला ते देखील तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. त्यामुळे आम्ही जे प्रार्थना करतो आम्हाला देखील त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल की तुमच्या जीवनामध्ये देवबाप काय कार्य करत आहे, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर काय करत आहे, तुमच्या कुटुंबामध्ये काय काम करत आहे ते आम्हाला कळेल. आणि देवाचं गौरव करा, साक्ष द्या, देवाचं गौरव करा, आणि देवबाप तुम्हाला आणि मला या ठिकाणी आशीर्वादित करो. जर तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा. लाजू नका, घाबरू नका, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन, आमेन.